मी स्वाती. माझे लग्न शेजारच्या गावातील एका पोलीस पाटीलच्या मुलाशी झाले. माझी इच्छा अजूनही शिक्षण करण्याची होती, पण शिक्षणासाठी पैसा लावण्याची इतपत आमची लायकी नव्हती. वडील शेतमजुरी करायचे. माझ्या वडिलांनीही समाजात मुली मिळाल्या नव्हत्या, म्हणून वडिलांनी समाजाच्या बाईशी लग्न करून आपला संसार थाटला. माझी आई समजूतदार व हुशार होती. तिने कधीही तिच्या चेहऱ्यावर गरिबीचे चिन्ह उमटू दिले नव्हते, कारण लहानपणापासूनच तिने गरिबी आपल्या अंगावर झेलली होती. वडिलांच्या नशिबात 5 एकर शेती आली होती, पण वडिलांना जुगाराचा शौक असल्यामुळे ती शेती आता 1 एकरवर येऊन टेकली होती. त्यातूनही वडिलांनी 2 लाख रुपये घेऊन एका सावकाराला ती जमीन गहाण ठेवली आणि त्यातूनच आलेल्या पैशांनी त्यांनी माझे लग्न लावले. शेजारच्या गावातील पाटलांनी मला आमच्या गावाच्या जत्रेत पाहिले होते. मी दिसायला सुंदर होते. त्याच दिवशी त्यांनी निर्णय घेतला की माझ्या मुलाचे लग्न याच मुलीशी मला करायचे आहे. म्हणून ते लग्नाचा प्रस्ताव घेऊन माझ्या वडिलांकडे आले होते. त्यांच्याकडे असलेली अफाट शेती व पैशाकडे पाहून माझ्या वडिलांनी एका शब्दात होकार दिला. मी अजूनही मुलाला पाहिलेले नव्हते आणि वडिलांनी सुद्धा विचारले नव्हते की मुलगा काय करतो. माझी पोरगी फक्त राणीसारखी त्या घरात राहील, एवढेच माझ्या वडिलांची इच्छा होती. जे गरिबीचे भोग आम्ही भोगलेत ते आमच्या मुलांना भोगावे लागणार नाहीत, अशी त्यांची इच्छा होती. काही महिन्यातच माझे लग्न झाले. लग्नानंतर माझ्या सासऱ्यांनी आम्हाला कुलदैवतच्या दर्शनासाठी आम्हा दोघांना पाठवले. माझा नवरा दिसायला अगदी डॅशिंग व हँडसम होता. 6 फूट उंच, चेहऱ्यावर भरदार मूछ आणि स्ट्रीम केलेली दाढी. कोणतीही विवाहित स्त्री त्याच्याकडे पाहिल्यावर आकर्षित होत असे. 2-3 दिवसानंतर आम्ही कुलदैवतेच्या दर्शन घेऊन आल्यावर घरी सत्यनारायणाची पूजा होती. पूजा झाल्यानंतर आम्ही घरातील सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या संसारात मी माझे पहिले पाऊल टाकणार होते. माझ्या घरात सासू सासरे, एक लहान नणंद आणि माझ्या नवऱ्याहून 2 वर्षांनी लहान माझा दीर होता. प्रत्येक मुलीच्या व मुलाच्या आयुष्यात हा दिवस लग्नानंतर येतोच, तो म्हणजे मधुचंद्राची रात्र. तो दिवस आम्हा दोघांसाठी आज उजळलेला होता. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मला माझ्या सासूबाईंनी समजून रूममध्ये बसविले. रूम फुलांनी गच्च सजवलेली होती. पलंगावरही गुलाबाच्या फुलांच्या कोवळ्या पाकळ्या अंथरलेल्या होत्या. मी रूममधील दृश्य पाहून माझ्या मनात व पोटात फुलपाखरू उडू लागले होते. आज ते येतील आणि काय करतील त्याचा नेम नाही. मी वाट पाहून पाहून दमली होती आणि माझे डोळे केव्हा लागले ते मला कळाले सुद्धा नव्हते. अजूनही माझा नवरा रूममध्ये आला नव्हता. रात्रीचे 12 वाजले होते. त्याने दाराला लाथ मारून रूममध्ये प्रवेश केला. दाराच्या जोराचा आवाज झाल्यामुळे मी दचकन उठले. उठून पलंगावर बसले. तो आपला तोल सांभाळत पलंगापर्यंत पोहोचला. त्याला नीट चालता येत नव्हते आणि बसता सुद्धा येत नव्हते, इतकी त्याने दारू पिऊन ठेवलेली. तो काही न बोलता पलंगावरच झोपला आणि मी अजूनही त्याच्यासमोर बसून त्याची बोलण्याची व काही करण्याची वाट पाहू लागली होती. काही वेळानंतर मी पण झोपली. मी सकाळी लवकर उठले आणि कामाला लागले. आमच्या घरी एक महिला घरकामासाठी यायची. तिचे वय 35 वर्ष असावे. मी किचनमध्ये भाजी कापत असताना ती माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणू लागली, ताईसाहेब, रात्र फार मजेत गेलेली दिसते तुमची. मी त्यांना वहिनी म्हणत असे. नाही हो वहिनी, तसं काही नाही. मी फार दमले होते ना, म्हणून झोपले होते. आमच्या भाऊजींनी तर तुम्हाला झोपूच दिलं नसेल मग रात्रभर, कारण तुम्ही दिसायला इतक्या सुंदर आहात. कोणाचेही मन तुम्हाला पाहिल्यावर वितळेल. अहो वहिनी, काय मजाक करताय. मी खरंच सांगते ताईसाहेब. तुमची तर अगोदर दृष्ट काढायला हवी, नाहीतर माझीच नजर तुम्हाला लागेल. छे छे, काय पण चेष्टा करता तुम्ही. आजचा दिवस स्वातीच्या घरकामातच निघाला होता. संध्याकाळी बाहेर तुळशीसमोर दिवा लावताना तिची सासू आणि सासरे वर व्हरांड्यात बसले होते. स्वातीला आपले कामे व्यवस्थित करताना पाहून ते स्वातीची स्तुती करू लागले. किती संस्कारी आणि सुशिक्षित सून मिळाली आहे आपल्याला. पण आपला मुलगा सुधरावा म्हणून आपण या मुलीशी त्याचे लग्न लावून दिलेले आहे. आपला मुलगा सुधरावा आणि चांगल्या कामाला लागावा अशी त्या दोघा आई वडिलांची इच्छा होती. पण स्वातीला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की तिचा नवरा हा दारुड्या व जुगारी आहे. तो दुपारी जेवणाला सुद्धा घरी येत नसे. परत आज रात्रीचे जेवण झाल्यानंतर ती आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली.
स्वाती अजूनही पलंगावर बसून विचार करू लागली होती की आपला नवरा हा पहिल्याच रात्री सुद्धा इतकी दारू पिऊन कसा आला. याला माझी जाणीव नाही आहे का? मी त्याची रात्र रात्र बसून वाट पाहते. अजून काही दुसरे व्यसन आहे का यांना? अशा विविध प्रकारच्या गोष्टी तिच्या मनात प्रश्न करू लागले होते. आज स्वाती झोपली नव्हती. परत आज तिचा नवरा दारू पिऊन रूमच्या दरवाजाला लाथ मारून तो आत आला. आज सुद्धा त्याला व्यवस्थित चालता येत नव्हते. स्वातीने उठून त्याला कसे तरी सांभाळून पलंगापर्यंत आणले. त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. स्वातीने त्याला झोपवले व काही मिनिटातच तो परत झोपला. स्वाती अजूनही तिच्या मधुचंद्रीची वाट पाहत होती की माझा नवरा माझ्याजवळ बसून 2 शब्द त्याने बोलावेत. माझ्या आवडीनिवडीबद्दल त्याने विचारावे. पण तसे अजून तिच्या नवऱ्याने केले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही गोष्ट तिने आपल्या सासूजवळ सांगितली. माझ्या सासूंची हिंमतच होत नव्हती त्यांना काही बोलायची. त्यांना सर्वजण घरात घाबरत असे. परत सकाळी 10 वाजेला ते उठायचे आणि काही न बोलता घरातून निघून जायचे. स्वाती स्वतःच्या मनाला कोसू लागली होती. आपल्या बापाला दोष देऊ लागली होती. फक्त पैशांसाठी मुलीच्या शरीराचा सौदा केला आहे. मुलीचे सुख म्हणजे खाणे-पिणे नाही. जो मनुष्य तिच्या आयुष्यात पदरी पडला आहे, त्याचे गोड शब्द, तिचे सुख-दुःख, तिच्या इच्छा-आकांक्षा या गोष्टी जपणारा मनुष्य म्हणजे बाईचा आनंद. सतत 1 महिना गेल्यानंतर स्वातीला समोरच्या घरातून तिचा नवरा दुपारी येताना दिसला. आमच्या घरासमोर माझ्या नवऱ्याचे मामाचे घर होते. मामाचे वय साधारणतः 50 ते 60 वर्ष असावे आणि मामीही तरुण होती. तीही 30-35 वर्षाची. मामांचे दुसरे लग्न होते. पहिल्या बायकोपासून मामांना कोणतेही मूलबाळ नव्हते. मामांची पहिली बायको ही शेतात काम करत असताना तिला सर्पदंश झाल्यामुळे त्या मृत्युमुखी पावल्या होत्या. मामांकडे संपत्ती भरपूर होती, पण वारस कोणी नव्हते म्हणून मामाने दुसरे लग्न केले होते. आणि माझा नवरा त्या घरातून आला म्हणजे कारण काहीतरी वेगळेच असावे. त्यावेळेस मी ती गोष्ट इतक्या मनावर घेतली नाही. काही काम असावे म्हणून ते गेले असतील. पण दुसऱ्या दिवशी परत मी वरांड्यात उभे राहून त्या घराकडे पाहू लागले, तेव्हा माझा नवरा त्या घरात शिरत होता. ते पाहण्यासाठी मी धावतच त्या घराकडे गेले. माझा पहिलाच प्रसंग त्या घरात जाण्याचा होता. घर खूप मोठे होते. 7-8 खोल्या, मोठा वाडा होता बाहेर. एखाद्या मोठ्या राजवाड्यासारखे ते दिसायचे. आत शिरताच एक मोठा हॉल होता आणि माझ्या नवऱ्याचे मामा एक खाटीवर झोपले होते. मी मामांना त्यांच्याबद्दल विचारले तेव्हा मामांनी सांगितले की तो आत गेला आहे. तेव्हा मामांनी सर्व स्टोरी मला ऐकवली. "पोरी, मला माफ कर. माझ्या बायकोच्या चुकीमुळे तिने तुझ्या नवऱ्याला अडकवले आहे." मामा म्हणाले की पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर मी फार अस्वस्थ झालो होतो. जगण्याची काहीच इच्छा नव्हती. संपत्ती व शेती ही दान करण्याच्या मार्गावर होतो. पण तुझ्या सासऱ्यांनी मला अडविले की तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे. तुम्ही लग्न करून या संपत्तीला वारस देऊ शकाल. मग असं पाऊल उचलण्याचं कारण म्हणून मी तुझ्या मामींशी लग्न केले. माझे लग्न झाले तेव्हा माझे वय 40 वर्ष होते आणि तुझ्या मामीचे वय 19 वर्ष होते. लग्नानंतर मला कळाले की मी तिच्या इच्छा पूर्ण करू शकणार नाही. ती रात्रभर तळमळत असायची. ती एखाद्या तरुण मुलाची वाट पाहायची. माझ्याने तिचे मन भरत नव्हते म्हणून तिने माझ्या भाच्यावर म्हणजे तुझ्या नवऱ्यावर डाव आखला. तुझा नवरा हा अगोदरच शेतीतील सर्व कामे पाहायचा. सर्व पैशांचा हिशोब त्याच्याकडे असायचा. तुझे सासरे फक्त पाटीलकीच पाहायचे. पण एके दिवशी तो शेतातील अवजारे घेण्यासाठी माझ्याकडे आला होता. अवजारे काढून ती वाड्यात ठेवली होती. तेवढ्यात तुझ्या मामींनी त्याला बोलावले. त्यालाही वाटले काही काम असेल मामींना म्हणून तो बिनसंकोच तिच्याजवळ गेला आणि तुझी मामीही त्याला रूममध्ये घेऊन गेल्यानंतर आपले मन त्याच्याबरोबर शांत केले. तिला जी मजा माझ्याबरोबर येत नव्हती ती आपल्या भाच्यासोबत तिला येऊ लागली होती. म्हणून त्याचे आता शेतीकडे लक्ष कमी आणि मामीकडे जास्त वळू लागले होते. मामा माझ्यासमोर हात जोडून ढसाढसा रडू लागले होते. तेव्हा स्वातीने विचार केला, हे दोघं काय करत आहेत ते पाहू म्हणून ती ज्या खोलीत तिचा नवरा गेला होता त्या खोलीच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिचा नवरा हा मामींच्या मांडीवर डोके टेकून झोपला होता आणि मामी त्यांच्या केसामध्ये हात टाकून बसली होती. त्या दोघांमध्ये काहीतरी गप्पा गोष्टी सुरू होत्या. काही वेळातच माझ्या नवऱ्याने मामींच्या ओठांवर ओठ टेकवले. मामींच्या श्वासात आता भर पडू लागली होती.
मामींनी आपले वक्ष त्यांच्या डोक्यावर टेकू लागली होती. हे दृश्य पाहून माझ्या मनाला कसं तरी होत होतं. या गोष्टींची लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुषाला गरज असते. पण स्वतःचाच नवरा परस्त्रीच्या मांडीवर डोके टेकून झोपलेला दिसताना स्वातीच्या मनातील आग शेवटच्या टोकाला आली. ती तात्काळ त्या वाड्यातून बाहेर पडली आणि डायरेक्ट घरी येऊन रूममध्ये गेली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग स्वातीने ठाम निश्चय घेतला, एक तर नवऱ्याला सुधरायचं नाही तर मामीला सुधरवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नवरा अजूनही झोपला होता. ती डायरेक्ट तिच्या मामीच्या घरी गेली आणि मामींना शेवटची वॉर्निंग देऊन समजवलं की जर माझ्या नवऱ्याला तुझ्या घरात यापुढे जर मी पाहिले तर माझ्याशी गाठ आहे. स्वातीला तिच्यावर फार जीवावर आली होती. ती अजूनही कोणत्याही थराला पोहोचली असती म्हणून तिने मनावर ताबा ठेवून घरी परतली. तेव्हा तिने पाहिले की आपला नवरा तयार होऊन बाहेर निघतच होता. तेव्हा तिने त्याला थांबवलं आणि मामींच्या घरी आता जायचं नाही असे स्वातीने त्याला समजावून सांगितले. मी तुमच्या घरी तुमची वेड्यासारखी वाट पाहणारी तुमची सुंदर बायको सोडून तुम्ही त्या म्हातारीमध्ये काय शोधता? स्वातीच्या नवऱ्याने तिचे एकही शब्द ऐकले नव्हते आणि तिने हाताने बाजू करून तो मामींच्या घरी जाऊ लागला. मामींनी स्वाती माझ्या घरी आल्याचे त्याला सांगितले आणि तो परत आपल्या घरी काही क्षणातच आला. त्याला संताप आला होता की तू मामींना अशी का बोललीस म्हणून, आणि हा क्षण होता स्वातीकडे आपल्या नवऱ्याला तिच्या जाळ्यातून परत आणण्याचा. तो स्वातीला जोरजोरात आवाज देऊ लागला पण स्वाती त्याच्यासमोर आली नाही. मग कामवाली अक्का वहिनीने त्यांना सांगितले की ताईसाहेब आपल्या रूममध्ये आहेत. तेवढ्यात दरवाजाला लाथ मारून तो आत आला आणि समोरचे दृश्य पाहून तो एकदम दचकला. स्वातीने मनात निश्चय केला होता की एकदा जर यांनी माझ्या शरीराची बनावट आतून पाहिली तर ते मामींनाही विसरतील. तिने आपल्या नवऱ्याला जवळ बोलावले आणि डायरेक्ट आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. तिच्या ओठांचा रस चाखल्यानंतर त्याला स्वतःवर स्वतःचे भान राहिले नाही. स्वातीने त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या मधुचंद्रेची रात्र ही दिवसालाच साजरी करायला लागली. त्याने स्वातीकडे फक्त दारूच्या नशेत असताना पाहिले होते. आता तर तो पूर्ण शुद्धीवर होता. त्याने पाहिले की मामींच्या वक्षापेक्षा स्वामींचे वक्ष हे मोठे होते आणि सुंदर होते. म्हणून त्याने स्वातीला आता पलंगावर झोपवले आणि खूप प्रेम दिले. स्वातीही त्याचीच वाट पाहत होती. दोघांचे शरीरही आता घामाने ओलेचिंब झाले होते. मग स्वाती जसे सांगू लागली तसा तिचा नवरा ऐकू लागला होता. तो दररोज रात्री दारू न पिता घरी येऊ लागला होता. तो आणि स्वाती रात्रभर प्रेम करू लागले होते. मग हळूहळू त्याच मामींकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं. मामी स्वातीकडे पाहून फार चिडू लागली होती, कारण एका बाईची आग संपल्यावर दुसऱ्या बाईच्या आगीवर तवा ठेवला गेला होता. आता स्वातीचा नवरा सगळ्या कामांकडे दुर्लक्ष करून आपल्या शेतीकडे लक्ष देऊ लागला होता. तिच्या या निर्णयावर तिचे सासू सासरेही अगदी आनंदात होते. आपण ज्या मुलीचा संसार आपल्या मौलासोबत थाटला होता तो निर्णय आपला बरोबर होता असे ते दोघंही स्वतःला सांगू लागले होते. आता घरातील सर्व व्यवहाराच्या चाव्या स्वातीकडे होत्या आणि शेतीचा सर्व हिशोब तिच्या नवऱ्याकडे होता. दोघंही अगदी गुण्यागोविंदाने नांदू लागले होते. आता स्वातीच्या आयुष्यात एक गोंडस बाळ जन्माला आलं होतं. म्हणून म्हणतात की स्त्रियांमध्ये जग बदलवण्याची ताकद असते. तसेच स्वातीनेही आपल्या नवऱ्याला बदलवून नवीन जीवन प्रदान केले होते. मित्र, कथा छोटी होती. आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.